हॅलो मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ आहे नरक चतुर्दशीचा। नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ मी एकत्रच केलाय। तर तो का एकत्र केलाय ना हे मी तुम्हाला पुढे सांगेन। दिवाळीच्या पहाटेला ना असं अंधारून जेव्हा आलेलं असतं तेव्हाच मला उठायला आवडतं। म्हणजे मला असं वाटतं ना की सगळ्यात पहिला कंदील आपला लागला पाहिजे, घर सगळं उजळलं पाहिजे आणि बाहेर पण बघा ना किती छान वाटत होतं। कारण लहानपणापासूनची ना ही आवडती गोष्ट आहे माझी की पहिलं दरवाजा उघडायचा आणि बाहेर बघायचं कोणाचे काय चालू आहे ते। तर हे सगळं होईपर्यंत अंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं सगळ्यात पहिली आज देवांची पूजा करून घेऊया। आज देवांना पण उठणं लावून अंघोळ घातली। आज सोमवार महादेवांचा वार होता, आठवड्याची सुरुवात पण होती। तर मस्तपैकी छान अभ्यंग स्नान करून मी पूजेला सुरुवात केली। आणि दिवाळी म्हटलं ना की एक वेगळाच उत्साह असतो वातावरणात पण आणि मनामध्ये सुद्धा। वर्षभर ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो तो सण जवळ येऊन ठेपलेला असतो आणि 15 दिवसाच्या मेहनतीचं हे फळ असतं आणि वेगळंच वाटतं एकदम। लहानपणी आम्ही चाळीत राहायचो ना त्यावेळेस तिकडे ना ग्लासांमध्ये रंगीत पाणी घालून वरती फुलवाती लावायची पद्धत असायची आणि आमचं घर अगदी कोपऱ्यावर होतं त्यामुळे पूर्ण चाळ आम्हाला दिसायची। इतकं मस्त वाटायचं सकाळी उठल्या उठल्या ते पूर्ण रंगीत दिवे बघायला। आता काय, आता फ्लॅटमध्ये राहतोय तरी मी माझ्या परीने जेवढं शक्य होतंय तेवढं मी करते, कारण आज आपणच आपल्या पुढच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून नाही दिली तर ते कधी करतील। तर देवांची पण छान अशी पूजा झाली, महादेवांना आज अभिषेक घातला, सगळ्यांची पण व्यवस्थित अभ्यंग स्नान घातलं आणि मनोभावे पूजा केली। कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, पुढे पण बऱ्याच गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे वेळ न घालवता पहिलं बाहेरचं आवरून घेतलं। कारण रांगोळी काढणं इट्स कंपल्सरी, म्हणजे असतंच म्हणा, पण दिवाळीत तर अजून जरा जास्तच चांगलं। तर काय आहे ना, घरातली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी मी असं सणासुदीला किंवा शुक्रवारी, अमावस्येला, पौर्णिमेला पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि हळद घालायची आणि आपला उंबरठा आणि बाहेरचं सगळं पुसून घ्यायचं। तर हे मात्र मी करतेच करते आणि तुम्ही सुद्धा नक्की करा जर तुम्हाला माहीत नसेल तर। या आधीचे व्हिडिओ ज्यांनी माझे पाहिलेत ना त्याच्यामध्ये मी एका व्हिडिओमध्ये हे शेअर केलेलं आहे। आणि हे सगळं पुसून वगैरे झालं होईपर्यंत सूर्यनारायण पण छान असे वरती आले होते आणि मस्त प्रसन्न वातावरण होतं, खूप छान वाटत होतं आज। त्यामुळे मस्त आज विचार केला आज दिवाळीचा पहिला दिवस आहे तर आज आपण काहीतरी नवीन करूया, पण त्यापूर्वी घरातली सगळी कामं करून जाऊया। तर आता सगळ्यात पहिलं तर ना अभ्यंग स्नान म्हटलं की पूर्वी बंब पेटत असायचा, बंबातलं पाणी असायचं, सगळ्या गोष्टी इतक्या पारंपरिक होत्या। पण आता आपण काळानुसार आपण बदलत चाललोय, आपलं लाईफस्टाईल बदलत चालली आहे, पण कुठेतरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ना ह्या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत। मग मी काय केलंय ना, मी हे असे मिनिएचर केलेत की भले आपण तेवढं सगळं गावाकडचं फील आपण नाही घेऊ शकत तर निदान आपण या रांगोळीच्या रूपात तरी आपल्याला फील घेता येईल, म्हणून हा सगळा अट्टाहास। यावर्षी आम्ही मुद्दामच ठरवलं होतं की दिवाळी पहाट म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण महादेवाचं दर्शन घेऊया, कारण खूप मनापासून इच्छा होत होती। म्हणून मिस्टरांना म्हटलं चला आज आपण कोंडेश्वरला जाऊया, कारण कोंडेश्वर हे बदलापूरमधलं इतकं सुंदर ठिकाण आहे। महादेवाची पिंड इतकी छान आहे, ते मंदिर इतकं छान आहे, पुढे तुम्हाला दिसेलच, खूपच छान वाटत होतं तिथे। कारण कोंडेश्वरला जाणं म्हणजे ना एक नजरेला, मनाला, आपल्या मनातल्या महादेवांच्या भक्तीला अगदी ट्रीट दिल्यासारखं आहे। तर आम्ही पोचलो, एक माझ्या घरापासून फार फार तर अर्धा तास लागतो कोंडेश्वर या ठिकाणी आम्ही पोचलो। इथला धबधबा पण खूप फेमस आहे, पावसाळ्यामध्ये इथे खूप छान वाटतं आणि आज दिवाळी असल्या कारणामुळे मंदिर खूप रिकामं होती बरीच जण, म्हणजे थोडी लोक होती, पण त्यातल्या त्यात पण खूप सुंदर असं वातावरण आणि छान गर्दी नाही काय नाही, खूप मस्त वाटत होतं।
आणि खूप इच्छा झाली होती बऱ्याच दिवसापासून की इथे मिस्टरांबरोबर जायची. आणि मंदिरात गेलो आणि सगळ्यात पहिलं भेटलो ते म्हणजे नंदी महाराजांना. नंदी महाराजांना महादेवांनी वरदान दिलेलं आहे की तुझ्या कानामध्ये जो कोणी त्यांची इच्छा सांगेल तर किंवा काहीही सांगेल तर ते बोलणं माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर नंदी महाराजांची भेट घेऊन मी गाभाऱ्यात पूजेला गेले. पहिल्यांदाच मंदिरात इतकी मनसोक्त मनापासनं पूजा करायला मिळाली. कोणाचा डिस्टर्बन्स नाही, काही नाही, काही नाही. आणि बाहेर आल्यानंतर हे असं नयनरम्य दृश्य होतं. आता खरं पाऊस कमी झालाय म्हणून, नाहीतर हे इथे बंद करून टाकतात, पर्यटकांना येऊ देत नाहीत किंवा भक्तांना येऊ देत नाही. पण काहीच नव्हतं, त्याच्यामुळे खूप सुंदर आणि असाच एक नॉर्मल सेल्फी काढायचा किंवा व्हिडिओ काढायचा मूड झाला म्हणून. आणि येणाऱ्या वाटेवरती ही सगळी फुलं वगैरे घ्यायची होती कारण उद्या लक्ष्मीपूजन, त्यामुळे हार बनवायचे होते ऑफिससाठी, घरासाठी. त्यामुळे आणि फुलं पण छान मिळाली. उलट दसऱ्यापेक्षा आता फुलं खूपच छान फ्रेश मिळाली. आणि ही फुलं वगैरे घेऊन आम्ही आमच्या सोसायटीमध्ये आलो. तर सोसायटीतल्या मुलांनी हा सुंदर किल्ला केला होता. आणि हा व्हिडिओ खरं नरक चतुर्दशीचा आहे, पण आमच्या सोसायटीतल्या मुलांनी बनवलेल्या किल्ल्याला बक्षीस सुद्धा मिळालं बरं का. खूप मुलं मेहनत करत होती. 2 वेळा तर तो किल्ला तोडला, परत बनवला. आणि तुम्हाला या किल्ल्याच्या आकारावरनं कळलंच असेल हा कुठला किल्ला आहे. तरी पण ज्यांना नाही समजलाय त्यांच्यासाठी मी सांगते की हा त्यांनी प्रतापगड बनवलाय. इतके छान मावळे वगैरे महाराज वरती बसवले होते. खूपच मुलांची कलाकृती खरंच खूप छान वाटत होती. मस्त वाटलं एकदम. आणि आम्ही घरी गेलो आणि आजचा दिवस संपवला. आता दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. बघा किती छान ऊन पडलेलं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि कोण म्हणेल की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी हा इतका गोंधळ झाला होता. खूप वाईट वाटलं, पण सांगेनच मी पुढे काय झालं ते. इतकं प्रखर ऊन पडलं होतं, छान वातावरण होतं, स्वच्छ वातावरण होतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर मी हार करायला घेतले. मिस्टर म्हणाले मी पूजा करून घेतो, तोपर्यंत तू हार सगळे करून घे, वेण्या वगैरे बांधून घे. तर त्याच्यातच गडबडीमध्ये होतो, कारण लक्ष्मीपूजन म्हटलं ना की खूप वेळ जातो, घरी ऑफिसमध्ये सगळंच असतं म्हणून. पण ह्या वर्षीच्या लक्ष्मीपूजन देव करो परत असं कधीच माझ्या वाट्याला येऊ नये. खूप म्हणतात ना हिरमोड झाला, अपेक्षाभंग झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. तर त्या काय झाल्या त्या पुढे मी तुम्हाला सांगेनच. पण बघा इतकी सुंदर तयारी करून ठेवली होती. दरवाजाचे, देवाऱ्याचे, ऑफिसच्या दरवाजाचे, ऑफिसच्या देवाऱ्याचे हार बनवलेले. पण ठीक आहे, चालतंय. तर असं मिस्टर पूजा करत होते आणि तोपर्यंत मी ही सगळे अशा वेण्या वगैरे बांधल्या. आणि ही वेणी मिक्स फुलांची बांधली आज लक्ष्मीपूजनाला खास. एक घटाला, एक ऑफिसच्या घटाला, असं सगळा पसारा चालू होता. कारण बाहेर ना यावेळेला मला फुलांचं डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळे फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी खूप कचरा होतो. पण एक आहे, इकडे मला ना तुम्हाला एक सांगावंसं वाटतं. ज्यावेळेस आपण झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या काढतो ना, त्यावेळेस ना त्या थोड्याशा चॉपरमध्ये चिरून घ्यायच्या. म्हणजे आपल्या जे व्हेजिटेबल कटर असतं ना, किंवा आपलं नॉर्मल जे आपण ज्याने भाज्या कापतो त्याने त्या कापून घ्यायच्या. त्या कापल्या ना की त्या सुंदर अशा आपल्याला पसरवता येतात, नाहीतर त्या पसरवता येत नाहीत. तर बाहेर हे असं थोडं डेकोरेशन केलं आणि लक्ष्मीपूजनाची तयारी करायला सुरुवात केली. कारण माझ्याकडे दर दिवाळीला ना मी लक्ष्मी देवीचा साचा आणलेला आहे. तर तसा साचा मी रेडी करत असते. असं वाटतं ना साक्षात देवी बसली आहे. तर मी एक एक दागिने घालायचं काम चालू होतं, कारण तयारी सगळी मला पूर्ण करून ठेवायची होती. नंतर मी माझी तयारी करणार होते. आधी पूजेची तयारी पूर्ण झाल्याशिवाय ना मला स्वतःकडे लक्ष द्यायला जराही वेळ मिळत नाही आणि मला तो आवडतही नाही.
त्यामुळे मस्त देवीला रेडी केलं आणि एक एक तयारी करायला मी सुरुवात केली. खूप लक्ष्मीपूजनाच्या वेळेला ना काय करू आणि काय नको असं होतं मला, किती सजवणी किती नको. तर ह्या तो आणि मिस्टरांची मला खूप मोठी साथ असते, कारण ह्या अशा भव्य दिव्य समया त्या तर त्यांच्याचकडनं स्वच्छ होतात. तर जोपर्यंत मी हे देवीचं सगळं करते तोपर्यंत मिस्टरांनी ह्या सगळे समया दिवे सगळं उजाळून घेतलं. आणि हे बघा काय झालं, इतका वादळी पाऊस की काय सगळा मूडच गेला. आणि सगळ्यात मोठं संकट तर आलं, 4 लाद्यांची मिळून मी रांगोळी काढलेली आणि पावसाच्या पाण्याने ही रांगोळी पूर्ण गेली. हे बघा काय ना, मला आता सांगताना पण एवढं दुःख होतंय तुम्हाला, म्हणजे तुम्ही विचार करा की मला कसं वाटलं असेल. आणि थोडीशी ही जरा व्हिडिओची गडबड झाली आहे, थोडंसं समजून घ्या. पण हे बघा हा असा सगळा सत्यानाश झाला, एकदम वाट लागली खूपच. म्हणजे आणि भीती काय वाटत होती, ही फुलं मांडली होती मी घरापासून ते इथपर्यंत, पाणी जर गेलं असतं ना तर ती फुलं सगळी वाहून गेली असती, नाही तर ती चिकटून बसली असती. रांगोळी तर गेलीच, अगदी नवीनच काढलेली रांगोळी, सगळं पाणी पडलं त्याच्यावर. ठीक आहे, पण तरीसुद्धा जोमाने ही नवीन रांगोळी काढली, तितक्याच आवडीने. खूप आता जाऊ द्या, आता काय पुढचं सांगणार. लोक पण अशी विचित्र असतात, लोकांना वाटतं आपण सगळं मुद्दाम करतो, पण ठीक आहे. परत रांगोळी काढली, इथे सगळे दिवे लावले. पण एक आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मात्र मला स्वतः तयारी करायचा, व्हिडिओ काढायचा मूडच गेला. कारण सगळं पाण्याने वाहून गेलं होतं. त्याच्यात जे खाली फ्लोअरला राहतात ते भांडायला वरती आले होते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, काही कारण नसताना. आम्ही त्यांना सांगतोय पावसामुळे झालं जे झालं ते, पण त्यांना काही खरंच वाटायला तयार नाही. त्यामुळे मूड पण गेला. त्यामुळे मी स्वतः तयारही झाले नाही, विशेष काही व्हिडिओही केला नाही. त्यामुळे असं वाटतं ना की नको, हे असं लक्ष्मीपूजन परत कधीच वाटायला येऊ नये. तर असा हा 2 दिवसाचा साधा सोपा व्हिडिओ होता. कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.